साधारणपणे 12:30च्या आसपास या ठिकाणी डिप्पी चोरीला गेली. चोरील्याचं आता एक तर पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. थोडं थोडंच पाणी ते कसं तरी शेतकरी आपलं देतात, ते पण ह्या चोरांना देखवलं नाही. चोरांना विनंती, अरे भाडवे हो, तुम्ही रात्री जे खाल्लं अन्नच खाल्लं ना, तो अन्न कोण पिकवतं? हा शेतकरीच पिकवतो ना. त्याच तरी तुम्हाला क्यू यायला पाहिजे. अरे एक म्हण आहे, खाल्लेल्या अन्नाला जागलं पाहिजे. भाड खावं तुम्ही, त्या खाल्लेल्या अन्नाला जागायला पाहिजे ना. शेतकऱ्याच्या अन्नामध्ये तुम्ही माती कालवली. हा शेतकरी वर्ग थोडं थोडं पाणी, एक तर पाऊस पडा ना, जे एक 10-15 मिनिटं जे मोटर चालते ते सुद्धा तुम्हाला भाडखावणं देखवलं नाही. तुम्ही हे शेतकऱ्यांचं फार तुम्ही वाटोळं केलं. हा ट्रान्सफर चोरून तुम्हाला काय मिळवलं? अरे ते अन्न सुद्धा काही वेळ जर या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी जर त्यांनी अन्न पिकवायचं जर बंद केलं ना, काय तांब खाता का बरं भाड खावणं तुम्ही? तुम्हाला एक विनंती, मोठ्याल्या उद्योगपतीचं चोरा, चांगल्या चांगल्या माणसांच्या डिप्प्यात चोरा. या गरीब शेतकरी मायबापांचं कशाला चोरता रे? तुम्हाला भाडकाव सापडणं असं 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 तडकीन महादरच्या तुम्ही सापडा रे भाडव्यांनो. तुम्हाला परत विनंती, अरे शेतकऱ्याचा नका चोरू राव. पाय पडून सांगतो, एक तर कर्जमाफी व्हायना, कांद्याचं परत्या बाजाराचं वाटोळं झालं होते. थोडं थोडं ऊस आहे, त्यांना थोडं 10-10 मिनिटं पाणी देतो, ते सुद्धा नका हो तुम्ही त्यांचं हिरावून घेता. असं नका करू. तुम्हाला विनंती आहे, मायबाप सरकारला विनंती आहे, MSCB साहेब